हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पहाडचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू हे शिवसेनेकडून विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। बच्चू कडू यांनी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे, त्यामुळे विधान परिषदेसाठी बच्चू कडू यांचं नाव हे जवळपास निश्चित आहे। तर प्रहार संघटना कायम ठेवून शिवसेनेमधून अर्ज भरणार असल्याचं बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय। बच्चू कडू यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमधूनच राजकीय कारकीर्द ही सुरू केलेली होती। तर आपल्याला फोन आलेला आहे, शिवसेनेमधून अर्ज भरणार पण प्रहार कायम ठेवणार असं बच्चू कडूंनी म्हटलंय। कडूंनी माझ्याशी फोनवरून संवाद साधलेला आहे, पाहूयात। मला माझ्या तर सध्या फोन आलेला आहे। मी 9 वाजता 9 ते 10 वाजता जातो। अजून काय निश्चित झालेलं मला काही समजत नाही आहे, पण आता अर्ज आम्ही शिवसेनेतूनच भरू, प्रहार संघटना कायम ठेवू। आता मी जर शिवसेनेतून अर्ज भरला तर प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून काम करणार। आम्ही आमचे जे उद्देश आहे ते शेवटपर्यंत त्या वंचित घटकासाठी आहे, लक्षात घ्या। आम्हाला मजबूतीची गरज नाही आहे। व्यक्तिगत बच्चू कडूला काय मजबूतीची गरज आहे? 20 वर्ष राजकारणात गेले आणि स्वतःच्या ताकदीवर गेले। आम्ही जे आता जे काही करू ते सर्व काही शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी करू। जर शिवसेनेसारखी ताकद जर आम्हाला या सगळ्या प्रश्नासाठी भेटली तर त्याचा आनंद आहे ना। माझा असा विचार आहे का, एकंदरीत मत असं आहे का, प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून मजबूत राहील आणि मग पुढचा राजकीय प्रवास कसा करायचा ते ठरवू आता बैठक झाल्यावर। राष्ट्रवादी